preview. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की विवाह प्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये। पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी। नंबर 2, ब्लॅकआउट ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्व तयारी असावी, आपली मानसिक तयारी असावी, याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे। ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे, विद्युत विभागातर्फे, महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील, सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल। पण आपण स्वतःहून आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत। आपल्या घरच्या कुठल्याही लाईट, मग त्या बाहेर उद्यानातील असतील, घरावरच्या असतील, परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील, त्या सुद्धा लाईट बंद करायचा आहे आणि कंप्लीट ब्लॅक दिसलं पाहिजेत, कंप्लीट अंधार दिसला पाहिजेत, अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत। म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा। ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत, आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नये। मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही। जर रस्त्यावर असताना, आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठेतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे। एवढं आपण सुजाण नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे। नमस्कार, मी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामध्ये झालेली आहे। सर्व प्रशासकीय यंत्रणांना सविस्तर सूचना आणि आपापलं काम या यंत्रणेंना माहिती करून देण्यात आलेली आहे। त्याची तयारी देखील केलेली आहे आणि त्या तयारीच्या अनुषंगाने एक भाग म्हणून उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत। त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांनी जी काही प्रतिक्रिया प्रशासनातील विविध यंत्रणेकडून असेल, फायर ब्रिगेड असेल, पोलीस यंत्रणा असेल, क्यूआरटी असेल, आरसीपी असेल, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, वैद्यकीय सेवा असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा असेल, त्याचबरोबर आर्म फोर्सेसची असेल, त्याबद्दल संपूर्ण सहकार्य प्रशासनाला करावे ही सर्व नागरिकांना विनंती। धन्यवाद।